CITU जिंदाबाद। 12 तारखेपासून नागपूर जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी नागपुरातल्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। काम बंद आंदोलन आहे। शासकीय दर्जा मिळावा आणि वेतनवाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी या सगळ्या आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन आहे। काय मागणी आहे मशू? आमची मागणी आहे की गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि आशांना जी 7,000 रुपयाची वाढ शासनाने जाहीर केलेली होती ती शासनाने GR काढावा। काल जी मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली त्यामध्ये आशांचा आणि गटप्रवर्तकांचा कोणताही विषय घेण्यात आलेला नाही। तर आमचं असं म्हणणं आहे की GR लवकरात लवकर काढण्यात यावा। जो 12 तारखेपासून आजपर्यंत आम्ही संपात आहोत आणि मागच्याही महिन्यामध्ये आम्ही संपात होतो। आमची परिस्थिती आम्हाला माहिती आहे, आमचे दिवस कसे चाललेले आहे। आम्ही मानधनावर आहो, आम्हाला असं म्हणजे परफेक्ट असं मानधन म्हणजे 20-25 हजार असं मिळत नाही। आशांना कामावर आधारित मोबदला आहे तर आम्हाला महिन्याला 14,000 रुपये देत आहे शासन। पण शासनाने समजायला पाहिजे की 2 मुली घरचा परिवार हे कसे सांभाळणार आहे। 2 महिन्यापासून आज आम्ही घरी आहो, आज आमची परिस्थिती आम्हाला माहीत आहे। काय सांगणार? काय माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमचा आज 26वा दिवस आहे। शासनाने जो शब्द दिला आहे, जो आश्वासन दिलं आहे त्याची पूर्तता करावी। समजा त्यांनी जो शब्द दिला त्याची पूर्तता जर करणार नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू। आता त्यांचा वाढदिवस आहे एकनाथ बाबाचा, तर आम्ही त्यांच्या तिकडे त्यांच्या निवासस्थानी जाऊन तिथेच राहू 8 दिवस का होईना, जोपर्यंत आचारसंहिता लागेल तोपर्यंत थांबू, पण त्यांनी आमचा GR लवकर काढावा। काय मागणी काय, कशासाठी आंदोलन करताय? तुमच्यामुळे काम बंद झालं, सरकारकडे बोलणी करतायत, कामावर का जात नाही तुम्ही? मी नागपूर जिल्ह्याची महासचिव प्रीती मिश्रा बोलत आहे आणि राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे। आताच आम्ही मुंबईला जाऊन आलोत आणि आरोग्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेतली। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही नाही आहे, जे अजितदादा पवार आहे त्यांच्याकडे फाईल आहे आणि वित्तमंत्री तेच आहे। अजितदादांनी विधानभवनामध्ये सुद्धा आम्ही त्यांचा पाठपुरावा केला, अद्यापसुद्धा ते आमच्या पत्रावर साईन करत नाही आहे आणि आम्हाला खूप त्रास देत आहे। तरी ह्या महाराष्ट्रामध्ये जो संप सुरू आहे तर तात्काळ त्यांनी GR काढून आम्हाला न्याय द्यावा। आमची परिस्थिती जी आहे ते आम्हाला माहीत आहे। आमची परिस्थिती आणि आमच्या घरची परिस्थिती जी आहे ते पाहून सुद्धा या सरकारने आमचा GR काढावा, नाही तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ। काम बंद करताय तुम्ही, तुम्हाला वेतनाची मागणी आहे, पण काम का बंद आहे? काम करूनही आंदोलन करताय तर जेणेकरून तुमचा पगारही सुरू राहील। आता सर, आता जे होणारं जे मराठा आरक्षणचा सर्वे होता आणि प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेचा जे ऑनलाईन डाटा पाठवायचा होता तर ते आम्ही त्यांना ऑनलाईन डाटा पाठवलेला नाही आहे। म्हणून यासाठी आम्हाला खूप मनस्ताप आम्हाला व्यक्त करावा लागतो आणि जे मतदान होणार आहे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे आतापासून तयारी करून बहिष्कार ठाम आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत आंदोलनावर ठाम आहो, जोपर्यंत आमच्या GR निघत नाही तोपर्यंत आम्ही एकही काम करणार आहे। मग तिकडे आम्हाला BDO म्हणो या MO म्हणो किंवा जिल्हा परिषदचे कोणीही लोक धमक्या देव, आम्हाला काढण्याच्या धमक्या देव, तरीही आम्ही हालणार नाही। आम्ही जिथं आहोत तिथंच राहू। आमचा GR काढून तोपर्यंत काम बिलकुल बंद म्हणजे बंद। जोपर्यंत सरकार GR काढत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असं म्हणतायत या आशा सेविका। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।